नमस्कार. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे शिवलिंगाकडे तोंड करून का बसलेला असतो नंदी. जाणून घ्या महत्त्व आणि त्यामागची पौराणिक कथा. बघा, तुम्ही अनेकदा महादेवाच्या मंदिरात पाहिले असेल की नंदीचे तोंड शिवलिंगाकडे असते आणि लोक मोठ्या भक्तीने आणि धार्मिक विधीने भगवान शंकराची पूजा करतात. यानंतर लोक नंदीच्या कानात आपली इच्छा सांगतात आणि नंदी भगवान शिवाला आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी सांगतात. बघा, महादेवाच्या कुटुंबासोबतच त्यांचे वाहनही शिव मंदिरातच दिसते. पण शिव मंदिरात असलेल्या या मूर्ती जीवनाच्या दृष्टिकोनातून काय संदेश देतात याचा कधी विचार केला आहे का? जाणून घ्या याबद्दल. बघा, शिव मंदिरात नंदीला विशेष महत्त्व असून त्यांचे मुख शिवलिंगाकडे असते. नंदीचा संदेश असा आहे की तो महादेवाचे वाहन आहे. त्याचप्रमाणे आपले शरीर हे आत्म्याचे वाहन आहे. ज्याप्रमाणे नंदीचे डोळे शिवाकडे असतात, त्याचप्रमाणे आपले डोळेही आत्म्याकडे असतात. बघा, पौराणिक कथेनुसार श्रीलाद ऋषीच्या तपश्चर्येने भगवान शिव प्रसन्न झाले आणि त्यांना रत्न नावाचा पुत्र दिला. हा नंदी नावाचा श्रीलाद ऋषीचा मुलगा होता, जो महादेवाचा महान भक्त होता. गुणामध्ये सर्वश्रेष्ठ आणि महादेवाचे वाहन बनला होता. नंदीच्या भक्तीने प्रसन्न होऊन प्रत्येक शिव मंदिरात नंदीची मूर्ती ठेवण्याचे वरदान महादेवाने दिले होते. त्यामुळेच नंदीचे दर्शन आणि पूजा केल्याशिवाय शंकराची पूजा अपूर्ण मानली जाते. जेव्हा नंदीला शिवलिंगासमोर बसण्याचे वरदान मिळाले, तेव्हा तो लगेच भगवान शंकरासमोर बसला. तेव्हापासून प्रत्येक शिव मंदिरासमोर नंदीची मूर्ती पाहायला मिळते. बघा, शिव मंदिरासमोरील नंदीची उपस्थिती दर्शवते की प्रत्येक व्यक्ती चारित्र्य, आचरण आणि व्यवहारात शुद्ध तेव्हाच होऊ शकते जेव्हा शरीराचे लक्ष आत्म्याकडे असते. यालाच सामान्य भाषेत मानवाची शुद्धता म्हणतात. यामुळे शरीरही निरोगी होते आणि शरीर निरोगी राहिल्यास मनही शांत, स्थिर आणि दृढ निश्चयाने परिपूर्ण होते. अशा प्रकारे संतुलित शरीर एखाद्याला ध्येयात, यशाच्या जवळ घेऊन जाते. अशा प्रकारे जेव्हाही तुम्ही मंदिरात जाल, तेव्हा महादेवासोबत नंदीची पूजा करा आणि महादेवाचे कल्याण भाव लक्षात घेऊन परत या. यामुळे तुमच्या मनोकामना लवकर पूर्ण होतात. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.